नमस्कार मित्रांनो, मी आदित्य जाधव। आज आपल्या या शब्दसृष्टी, कविता, समीक्षा, रसग्रहण आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आणि आपल्या या चॅनलवरती एक आपण नवीन सदर चालू करतोय, ज्यामध्ये आपण काही विभागवार काही भागामध्ये एमिली डिकिन्सन यांच्या काही कवितेचा आस्वाद घेणार आहोत। त्याचं रसग्रहण मी या भागामध्ये आपल्यासमोर सादर करतोय। तर त्याची सुरुवात आज या पहिल्या भागापासून करतोय, ज्यामध्ये त्यांच्या 3 कवितेचा आस्वाद आपण या भागामध्ये घेणार आहोत। त्याची सुरुवात करताना तुम्ही कवी आहात का? तुम्ही कविता करताना कसं काय बुवा जमतं तुम्हाला? छान असतात बरं का आपल्या कविता। हे असे काही 4 प्रश्न आहेत जे की सर्वसामान्य वाचकांना आपल्या जवळच्या व्यक्तीची कविता पहिल्यांदा वाचताना पडतात, आणि ते साहजिक आहे। पण यातील काही प्रश्न असे आहेत ज्याची उत्तर सुद्धा खुद्द कवीला देखील कधी कधी देता येत नाही, तर कधी उत्तर सापडत नाहीत। कवी कोण असतो, कविता कशी असावी, कविता कशी येते, याच्या खोलात जाऊ तसतसं अनेक फाटे फुटतात। तर काही वेळा यात अनेक मतमतांतरे असल्याचे दिसून येतात। परंतु सरळ सोप्या भाषेत कवी नेमका कोण, कवी कसा असतो, याचं सहजपणाने उत्तर द्यायचं असेल तर एमिली डिकिन्सन यांच्या या कवितेशिवाय आणखी काय असू शकतं? त्यात कवी कोण हे सांगताना ते म्हणतात, त्यांची पहिली कविता या ठिकाणी आपण आस्वादासाठी घेणार आहोत। कवितेचं शीर्षक आहे कवी। सरळसोट वाच्यार्थातून विलक्षण ध्वन्यार्थ काढतो। सरळसोट वाच्यार्थातून विलक्षण ध्वन्यार्थ काढतो तोच कवी। दाराशी उगवून सुकणाऱ्या गावठी फुलातून तो इतका अत्तर पिळतो की यापूर्वी आपणच का नाही केलं ते असा आपल्याला प्रश्न पडतो। सरळसोट वाच्यार्थातून विलक्षण ध्वन्यार्थ काढतो तोच कवी। दाराशी उगवून सुकणाऱ्या गावठी फुलातून तो इतका अत्तर पिळतो की यापूर्वी आपणच का नाही केलं ते असा आपल्याला प्रश्न पडतो। तोच कवी जो आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभी करतो। तोच कवी जो आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभी करतो, त्याच्याशी आपली तुलना करता आपण जन्मदरिद्री झालो आहोत असं वाटतं। त्याच्याशी आपली तुलना करता आपण जन्मदरिद्री झालो आहोत असं वाटतं, पण तो लुटतो आपल्याला इतक्या अभावितपणे की आपलं काहीच नुकसान नाही होत। त्याच्याशी आपली करता तुलना आपण जन्मदरिद्री झालो आहोत असं वाटतं, पण तो लुटतो आपल्याला इतक्या अभावितपणे की आपलं काहीच नुकसान होत नसतं। त्याची अस्मिता हीच त्याची संपत्ती। त्याची अस्मिता हीच त्याची संपत्ती। शांतापलीकडे असते तिची व्याप्ती। शांतापलीकडे असते तिची व्याप्ती। व्यक्त होणं, नेमक्या वेळी नेमकेपणाने व्यक्त होणं, व्यक्त होताना त्यात असणाऱ्या एखाद्या प्रसंगाला, एखाद्या भावनेला सौंदर्याची जोड देऊन त्याचं वर्णन करणं, हेच काहीतरी नेमकं वेगळेपण असतं एका कवीमध्ये आणि एका आस्वादकामध्ये, नाही का? ही झाली सरळ सहजपणाने कवीची तोंड ओळख। परंतु कवी शब्दात अतिशय समर्पकपणे तदनंतर प्रत्येकाची एक यादी असते। प्रत्येकाची एक यादी असते ज्यामध्ये कित्येक तरी गोष्टींचा समावेश असतो। व्यक्तिपरत्वे ही यादी वेगवेगळी असते, वेगवेगळ्या असतात त्यात असणाऱ्या गोष्टी। याही ठिकाणी एमिली डिकिन्सन यांची एक यादी आहे, आणि या यादीत त्यांनी पहिलं स्थान देऊ केलं आहे ते कवीला। त्यानंतर क्रमाने येतात तो सूर्य, वसंत व स्वर्ग, आणि लगेचच त्या म्हणतात माझी यादीच पूर्ण होऊन जाते। पण मग पुढे काय? चला तर त्यांच्या यादी या कवितेतच पाहूया। माझ्या यादीत केलीच मी तर, माझ्या यादीत केलीच मी तर पहिलं स्थान कवीचं ठरतं। माझ्या यादीत केलीच मी तर पहिलं स्थान कवीचं ठरतं। नंतर अनुक्रमे येतात सूर्य, वसंत व स्वर्ग, आणि मग माझी यादीच पूर्ण होऊन जाते। पण विचारांती वाटतं मला की कवीच्यात हे नंतरचे सारेही आलेच की मग ही नोंद कशाला त्याची? पण मग विचारांती वाटतं मला की कवीच्यात हे नंतरचे सारेही आलेच की मग नोंद कशाला त्यांची? म्हणून मी म्हणते कवी म्हणजे सर्व काही। कवी सृष्टीत फुलतो वसंत साऱ्या वर्षभर,
कवी सृष्टीत फुलतो वसंत साऱ्या वर्षभर व पौर्वात्य देशांनाही वारेमाप वाटावी इतकी सूर्यप्रकाशाची उधळण करतात ते. कवी सृष्टीत फुलतो वसंत साऱ्या वर्षभर व पौर्वात्य देशांनाही वारेमाप वाटावी इतकी सूर्यप्रकाशाची करतात ती उधळण. आणि आपल्या भक्तांसमोर जो उभवितात कवी त्याच्या इतका खरा स्वर्ग मनोहर जर असेल तर त्या स्वप्नभूमीच्या सृजनांचं आव्हान पेलूनही कवींची प्रतिभा दुर्दम्य राहील. कविसृष्टीत फुलतो वसंत साऱ्या वर्षभर व पौर्वात्य देशांनाही वारेमाप वाटावी इतकी सूर्यप्रकाशाची करतात ती उधळण. आणि आपल्या भक्तांसमोर जो उभवितात कवी त्याच्या इतका खरा स्वर्ग मनोहर जर असेल तर त्या स्वप्नभूमीच्या सृजनांचं आव्हान पेलूनही कवींची प्रतिभा दुर्दम्य राहील. कवीचा त्याच्या कवी मनाचा हेवा वाटत असला तरी कवी म्हणून वावरताना, कवी म्हणून व्यक्त होताना त्याला येणारी आव्हानं ही काय कमी त्रासाची थोडीच असतात? तर अजिबात नाही. निर्मित होणारी कविता ही प्रत्येक त्या कवीचा कस पाहतच असते. कविता ही जशी स्वतःच चालून येते, रेंगाळते आणि निघूनही जाते. तिला पकडून ठेवलं तर निसटून जाते. निसटून जाते म्हणून नाहीच धरून ठेवलं तर मनात मात्र कायम रेंगाळत असते. मनात मात्र कायम अस्वस्थता निर्माण करत असते. ठरवून न लिहिता जी आपसुकी येते, स्वतःच व्यक्त होते, बोलते, व्यक्त व्हायला भाग पाडते, तीच तर असते कविता. म्हणजे सरळ सांगायचं तर कविता नेमकी कशी असते, ती कशी असावी याचंच उत्तर द्यायचं झालं तर जी कविता 100 वर्षानंतरही भुलवते, गुणगुण करायला भाग पाडते, मनात अस्वस्थता निर्माण करते, ती असते खरी कविता. मग या अशा कवितेत असणाऱ्या गोष्टींची यादी ही त्या कवीच्या आवडीनिवडीनुसार वेगवेगळी असते. आणि हीच तर असते व्याप्ती कवीची, हीच तर असते खरी प्रतिभा खऱ्या कवीची. परंतु कवीचा खरा कस तेव्हा चालू होतो जेव्हा एखाद्या कवितेला शब्दात बांधताना कवी आणि त्या कवितेचा आशय, विषयानुरूप असणाऱ्या शब्दांचा नेमकेपणाने वापर कुठे आणि कसा करायचा याचं द्वंद्व युद्ध सुरू होतं, ते नेमकं याच वेळी. म्हणूनच मी आत्ताच म्हणलं की कविता ही सर्वप्रथम कवीचा कस पाहते. कवीला व्यक्त व्हायचं असतं, पण व्यक्त व्हावं तरी नेमकं कसं? एक वेळ लिहिताना, एखादी गोष्ट व्यक्त करताना नेमके हजारो शब्द रांगेत उभे राहतात. आपला नंबर लागावा म्हणून घाई करतात, चलबिचल होतात, अस्वस्थ ते होतात, मात्र खरी अस्वस्थता प्रदान करतात ती कवीला. आणि मग मात्र कवी खरंच अस्वस्थ होतो, चलबिचल होतो. नेमकेपणाने शब्दांची सांगड घालता येत नाही आणि शब्द काही हुज्जत घालायचं सोडत नाहीत. कवीच्या याच अस्वस्थतेचं वर्णन करताना एमिली डिकिन्सन यांची ही तिसरी कविता, कवितेचं शीर्षक आहे कविता आणि शब्द, याचा आपण आस्वाद घेणार आहोत. कविता अशी आहे. घ्यायचं का तुला पाहीन मी, घ्यायचं का तुला पाहीन मी, कवी मनाला सुचविलेल्या शब्दांना. घ्यायचं का तुला पाहीन मी, कवी मनाला सुचविलेल्या शब्दाला. त्या उमेदवाराच्या रांगेत उभं राहा, तुझ्याहून चांगलं कुणी मिळतो का पाहीन तोपर्यंत. घ्यायचं का तुला पाहीन मी, कवी मनाला सुचविलेल्या शब्दाला. त्या उमेदवाराच्या रांगेत उभं राहा, तुझ्याहून चांगला कुणी मिळतो का पाहीन तोपर्यंत. साऱ्या भाषाशास्त्राचा शोध घेतल्यावर त्या शब्दाला बोलवणार होता कवी. साऱ्या भाषाशास्त्राचा शोध घेतल्यावर त्या शब्दाला बोलवणार होता कवी, तोच जी साकार करायसाठी केली होती उमेदवारी साऱ्या जगानं. त्या स्वप्नसृष्टीचा एक अंशच आपोआप कवीच्या समोर येऊन उभा ठाकला. त्या स्वप्नसृष्टीचा एक अंशच कवीच्या समोर येऊन उभा ठाकला. देवदूत नाही उलगडत ही सृष्टी, माणसांनी केलेल्या नेमणुकीला अनुसरून. आणि मग अशा तऱ्हेने पूर्णत्वास येते कविता. एमिली डिकिन्सन एक असं
जी आपल्या आयुष्यात स्वतःहून कधीही कुणाची उत्स्फूर्त भेट घेतली नाही व तशी भेट होऊ दिली नाही। जर कोणी आलंच तर त्यावेळी तिचं बोलणं भेटणं हे अतिशय मोजकं आणि थोडकं। परंतु एक गोष्ट मात्र प्रकर्षाने सांगावी वाटते की तिचं आयुष्य जरी 4 भिंतीत गेलं असलं तरी मात्र तिला शब्दांनी कायमच साथ दिली। तिच्या बऱ्या वाईट प्रसंगात तिला शब्दांनीच खरं बळ दिलं। तिला तिच्या परीने व्यक्त होण्यासाठी खरी मदत केली ती याच शब्दांनी। त्याचीच परिणिती म्हणजे एमिली डिकिन्सन यांच्या या कविता। पुढील भागात आपण त्यांच्या इतरही काही कवितेचा आस्वाद घेणार आहोत। तुर्तास इतकेच। धन्यवाद।